दोन्ही पैलवानला समज दिली जाते। ओके, आणि टायमिंग चालू झालेला आहे, वेळ चालू झाली। महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री पैलवान जयकुमार गोरे भाऊ, या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पंच म्हणून महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, आपण आखाड्यात थांबा भाऊंबरोबर। आताच भाषणामध्ये भाऊंनी सांगितलं, मी ज्या तालमीमध्ये होतो त्याच तालमीमध्ये पैलवान मुन्नालाल शेख येते होते, वसंतदादा कुस्ती केंद्र, बरोबर का भाऊ? वसंतदादा कुस्ती केंद्र, उत्तमराव पाटील सर, सूर्यवंशी सर यांच्यासारखे गुरु आपल्याला मिळाले खऱ्या अर्थानं नलोडे मामा असतील। जादूची कांडी म्हणून ज्या तालमीकडे पाहिलं जात होतं, महाराष्ट्र केसरी अधिवेशन मध्ये निम्मी पदक गोकुळवस्ता तालमीची आणि निम्मी मिडल वसंतदादा कुस्ती केंद्राची असायची, बरोबर आहे का मुन्नादा? असा काळ होता। कुस्ती चालू झालेली, डोक्याला डोकं लागलेलं आहे। नंबर 1 ची कुस्ती आहे। पैलवान उमेश मथुरा, अतिशय मेहनती आणि कष्टाळू पोर आहे दोन्ही। उमेश मथुरा विरुद्ध हर्षद सदगीर। बोरामणी गाव, या गावामध्ये 3 महाराष्ट्र केसरी घडले। एका एका जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा नाही, पण या सोलापूर जिल्ह्यात एका गावात एका घरात 3 गदा आहेत। इस्माईल शेख, अप्पालाल शेख, ओ आणि शाबास शाबास, मशनरी तापाय लागलेली, दिलाने धाडसाने लढणारी हे दोन्ही पैलवान आहेत। मेहनती पैलवान आहेत। काटा कुस्ती आहे, फुकटचा पैसा जाणार नाही, रुपया आणि रुपयाचा मोलच होणार। उमेश मथुरा पैलवान काय, उमेश मथुरा पैलवानच्या महाराष्ट्रात कुणाकुणावर कुस्त्या झालीत हे सोमनाथ उर्फ गुड्डू पटणेने सगळं सर्च करून पाहिलं आणि मग पैलवान उमेश मथुराची आणि हर्षद सदगीर पैलवानची कुस्ती घेण्याचा निर्णय घेतला। एवढं मोठं पैसे द्यायचे, कुस्ती चांगलीच झाली पाहिजे। पैलवान कितलं गाव आहे? पैलवान समीर भाऊ कोळेकर, अर्जुन साठे पैलवान यांचंही मोठं योगदान मिळालं या मैदानासाठी। शबास शबास, कडाला बसणारे सावध बसा। हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेले आहेत। अक्कलकोट तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, दादांचा परवाच वाढदिवस झाला आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवाभावाचा एक कार्यकर्ता सोमनाथ उर्फ गुड्डू पटणे यांनी एक निश्चय केला, दादांच्या वाढदिवसानिमित्त एक मैदान घ्यायचं। सत्य संकल्पाचा दाता सदा भगवंत म्हटलेला आहे। अंगीकारलेल्या कार्यावर निष्ठा असेल तर ते कार्य साध्य आणि सिद्ध होत असतं, ही वस्तुस्थिती आहे। सर्वसामान्य जनतेच्या कथा आणि व्यथा जाणणारा कार्यकर्ता सोमनाथ उर्फ गुड्डू पटणे सोशल मीडियावरती आमच्या माय माऊल्या घर बसल्या कुस्ती मैदान पाहतायत। पैलवान हर्षद सदगीर आणि पैलवान उमेश मथुरा असा महामुकाबला चालू झालेला आहे। दोन्ही पैलवान न थांबता लढणार असा होरा आहे। कुस्ती खेळ आहे, हार जीत होत असते, विजय पराभव होत असतोय, पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे। जगत जेता गामा, गामा हे नाव सर्वाला परिचित। गामा जगत जेता पैलवान झाला। जरा गामाचं चरित्र सांगतो ऐका।
उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता, पण गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळगोळ केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामा पैलवानने भाग घेतला, गामा पैलवान जगजेता झाला. पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली. जिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतियाला कुस्ती लागली. पुन्हाही समोरून 42 सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेले. एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खांडोळी करा, नंतर हिंदूकडे जावा. धर्मनिरपेक्ष होते गामा, कृष्ण भक्त होते गामा. म्हातारपणी गामा पैलवानला अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येणार गेली अशी परिस्थिती गामा पैलवानची झाली. म्हातारपणी मदत कोणी केली? पैलवान झिस्कोनी केली. ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने. झिस्को पैलवाननी मदत केली. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काही जन्माजन्मीचं वैर नाही, कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडूने स्वीकारायचं असतं. कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. फार मोठी वैभवशाली परंपरा या महाराष्ट्राच्या कुस्तीला आहे आणि आज फार मोठा योगायोग आहे. या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री आज पंच म्हणून आखाड्यात आहेत आणि जीवाभावाच्या सहकार्याबरोबर आहेत. लाल मातीतली कुस्ती आहे. कुस्ती तगडी चालू आहे. वसंतदादा कुस्ती केंद्र, वसंतदादा कुस्ती केंद्राला सराव केला. या लाल मातीच्या आखाड्यानंतर राजकीय आखाड्यामध्ये गेली. मगाशी सांगितलं मान खटाव सारख्या दुष्काळी भागामध्ये ज्यांच्या माध्यमातून नंदनवन फुललं, सातारा जिल्हा भाऊंचा. सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा. सातारा जिल्हा आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा जिल्हा आणि पैलवानाचा जिल्हा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर गावाचं नाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव. 23 जुलै 1952 ला हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला पदक मिळवून दिलं. भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी 52 ला पदक आणलं. 55 पर्यंत नोकरीसाठी वणवण भटकत होते. 1955 ला पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण खऱ्या अर्थानं आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. काळ बदललेला आहे. या उमेश मथुरा हर्षद सदगीरच्या जोडीतला पैलवान झाला तर आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय. पैलवान एवढं पैसे 2 नंबर करणारा सुद्धा मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे मौलादा. बरोबर आहे का? आज महान मल्ल आपल्या समोर आहे तिथं, पण कष्ट आहे. वतनदारी प्रकार कुस्तीत चालत नाही. सरपंचाचा मुलगा सरपंच होईल, आमदारांचा मुलगा आमदार होईल, पण कुस्तीत कष्ट आहे. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती सांगून शिकवून येत नाही. वस्तादाचा मार खावा लागतो, लाट्या काट्या खूप खावा लागतात, तवा पैलवान होत असतोय. कुस्ती करा, शबास. मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी झाले 2002 ला. पण एक वाद निर्माण झाला होता. मुंबईकडून भाग घेतला होता. मुंबईवाले म्हणायचे मुन्ना आमचा. वसंतदादा कुस्ती केंद्राला मुन्नालाल शेख पैलवान होते. सांगली जिल्हा म्हणायचा मुन्नालाल शेख पैलवान आमचा. शाहपुरी तालमीलाही काही दिवस सराव करत होते. कोल्हापूर जिल्हाही म्हणायचा मुन्नालाल शेख पैलवान आमचा. 5 जिल्ह्याचा पैलवान मुन्नालाल शेख आणि सोलापूर जिल्हा हा म्हणायचा मुन्नालाल शेख पैलवान आमचा. पैलवान एकटा कोणाचा नसतो. 5 जिल्ह्यांनी डोक्यावर घेतलं ते या मुन्नालाल शेख पैलवानला.
शाबास, टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. कुस्ती करा. शाबास, डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहेत. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ कुस्ती आहे. कुस्ती निकालीच होणार. आतापर्यंत एकही कुस्ती सुटलेली नाही आणि सोडवली पण नाही. फुकट पैसे दिले नाहीत, मागल तेवढं पैसे दिले आता. कष्टाचा पैसा न्या. कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही, पापाची लक्ष्मी जगू देत नाही. बरोबर आहे का? कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजे. दत्तात्रय हनुमंत चव्हाण, ओमटी हाऊसचे मालक, यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं पण लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे एडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. काना, मात्रा, वेलांटी, उकार आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. क्रिकेट सारखा खेळ कॉमेंट्रीमुळे खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झाला आणि हेच जाणलं बापूसाहेब राणे आणि शंकरांना पुजारी यांनी. त्यांच्या माध्यमातून कुस्तीला कॉमेंट्री चालू झाली. पैलवान कुठला, कुठल्या गावचा, कुठल्या तालमीत, हे सर्वांपर्यंत माहिती पोहोचू लागली. शाबास. पैलवान, कुस्ती छूटेगी नहीं उमेश जी. कुस्ती हार या पार होना चाहिए. दोन्ही पैलवान गामेगुम व्हायला लागलेले आहेत. कुणी कुणाला थोडाही कमी नाही. एक तुल्यबळ लढत आपल्या समोर चालू आहे. शाबास. सावध आहेत दोन्ही पैलवान. कुस्तीत धोका कुणालाही सहजासहजी स्वीकारू वाटत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि जिदारी असावी लागते. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. 4 वेळा कुस्ती झालेली. कालच कुस्ती संभाजीनगर जिल्ह्यात हर्सुलला हीच कुस्ती झालेली आहे कालच. पण काय झालं, कोण विजय कोण पराभव अशा गोष्टी काही आम्ही सांगू शकत नाही. दोन्ही पैलवान आपले, दोन्ही पैलवान सारखे. कुस्ती करा पैलवान. बस. आटी तटीची कुस्ती चालू आहे. करमणुकीचा कार्यक्रम नाही. खरोखर आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, सचिन दादा कल्याण सिटी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवाभावाचा कार्यकर्ता एक पैलवान या निमित्तानं सोलापूरवरून संकेत मालक तंबाके यांचं आगमन झाले. संकेत मालक तंबाके यांचं स्वागत आहे. पैलवान कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजेत.
चला पैलवान कुस्ती करा. शबास शबास मशनरी तापली. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय श्रीराम. चला पैलवान कुस्ती करा. शिट्ट्या तेवढ्या मारू नका विनंती. शिट्ट्या मारण्याचा हा फड नाही. पैलवानला टाळ्या वाजवून प्रोत्साहन प्रेरणा द्या. विनंती, शिट्ट्या कोणी मारू नका. कुस्ती करा. अतिशय तगडी कुस्ती. पुन्हा डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहेत. नंबर 1 ची कुस्ती. 10:15 वाजलेले. 4 वाजता चालू झालेलं मैदान. चला पैलवान कुस्ती करा. शबास शबास. हो 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 हो. बस. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी एकत्र आली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण अशी मंडळी एकत्र आली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 ला. ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा. 1961 सालापासून
गदा देण्याची प्रथा चालू झाली. पॉइंट वर कुस्ती घ्यायची का? मुझे सब पता है, मुझे मत सिखाओ. हे बा 5 मिनिटाचं टायमिंग पंचाने दिलेलं आहे आरपार कुस्ती करण्यासाठी. जर 5 मिनिटात नाही कुस्ती झाली तर पुढचा पंच निर्णय घेतील. पाच मिनिटानंतर कुस्ती पॉइंट वरती लावली जाणार आहे. आणि टायमिंग चालू झालेला आहे. वेळ चालू झाली. 5 मिनिटाचं टायमिंग. शबास. हो 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 हो.
हे बा कुठल्या पैलवानकर स्प्रे असेल तर ताबडतोब द्या. मूचा स्प्रे जर असेल तर ताबडतोब द्या. शाबास कुस्ती करा पैलवान. अरे बापरे हो. आणि वाहेगुरु 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 वाहेगुरु. अतिशय चांगली कुस्ती चालू आहे. दोन्ही पैलवान जोडी दोन्ही पैलवान आहे. शाबास. 3 मिनिट राहिले. हो हो अंधार नव्हती म्हणलं धरा 10 मिनिटं जेवण नाही तुम्ही 20 द्या 20 दिले 25 दिले 30 दिले आणि आता कंबर मला तिथं कंबर नाही दिली त्याला काय कंबर देऊ मी तिथं का कंबर देऊ जाऊ बी नाही भावा बाहेर कसं असू द्या त्यांनी मला दिलं का तिथं नाही दिलं मग मी का देऊ तिथं बरं उभाच आहे उभा थोडा फिरलोय मी मग मी देऊ शकत नाही ना ते सगळं त्याचंच ऐकू राहिलं मध्ये येऊन कंबर दे आज थोडा असतंय पॉइंट लावा सरळ सरळ लावा पॉइंट मला पॉइंट लावा सांगा सरळ सरळ
म्हणणं आहे, काय म्हणणं आहे सदगिरी पहिलवानचं, काय म्हणणं आहे? सदगीर ऐका ना, त्याचा हात पुरवा दिलेला वर मग ऐका ना मला. इथं खाली पडला तर उठला कोण बोला तर मी लावून मी सांगितलं तशी गोष्टी झाली तर मी काय सपोर्ट करा नाही, बरोबर आहे. बोला की, बोला की. मिटलं 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 मिटलं. काय केलं की बाहेर, पण ते गोरे भाऊ काय म्हणतात या, ते ही कुस्ती टाळण्यासाठी फिरून काय म्हणले म्हणतात. झालं झालं मिटलं, चालू झाली चालू झाली. शाबास. सोनू भाऊ त्याला धक्का केलाय सर तुम्ही. 11,500 बक्षीस झाले सोन्याला. ओ त्याला सांगायला जाऊन बी देत नाही तिथली दवाई. वाह, शाबास 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 शाबास. हे बाकी सर्वांनी बसून घ्या, बाकी सर्वांनी बसून घ्या विनंती. आणि सदगीर पैलवाननी निर्णय तो मान्य केलेला आहे. पैलवानजी पकडो. खाली बस, पृथ्वी पृथ्वी खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस.
ए आत येऊ नका, आत येऊ नका, आत कोणी येऊ नका. हे पहा, उमेश मथुरा पैलवान कुस्ती करण्यासाठी असमर्थन दाखवल्यामुळे पैलवान हर्षवर्धन सदगीर यांना विजय घोषित करण्यात आलेला आहे. हे कुस्ती मैदान अतिशय शांततेत पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी सर्वांचा जाहीर आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्त पंचक्रोशीतून आलेले